अहिल्यानगरमध्ये पुन्हा बनावट नोटा, आता 1 कोटी ताब्यात. मार्केटमध्ये 7 लाख पसरवले असल्याचीही कबुली. मंडळी, अहिल्यानगरमधील बनावट नोटांबाबतच्या कारवाया ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा LCBने ताब्यात घेतल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर दौंड रोडवरील हनुमान मंदिराजवळ सापळा रचून 1 कोटी रुपयांच्या मुद्देमालासह बनावट नोटांसह 3 जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार काही बनावट नोटा व्यवहारासाठी येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस पथकाने कारवाई केली. या कारवाईत इंद्रजीत पवार 29 वर्ष राहणार शांतीनगर भोसरी, दीपक भांडारकर 32 राहणार शांतीनगर भोसरी व शरद शिंदे 29 राहणार वरवंडी संगमनेर यांना अटक करण्यात आली आहे. पंचासमक्ष तपासणी दरम्यान 9,57,000 रुपये किमतीच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा तसेच भारतीय बच्चों का बँक अशा मजकुराच्या 500 आणि 200 रुपयांच्या तब्बल 1 कोटी रुपयांच्या कागदी नोटांचे बंडल, एक मारुती एर्टिगा मोटरसायकलवर 4 मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींच्या चौकशीत त्यांनी कोपरगाव येथे काही दिवसांपूर्वी 7 लाख रुपयांच्या बनावट नोटा पुरवल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील मार्केटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली असून आपल्याकडील नोटा खरंच खऱ्या आहेत का असा सवाल नागरिकांना पडला आहे.